हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 11चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे ट्रिग्नोमेट्री, ज्यामध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण या ठिकाणी एक्सरसाइज 2.1 कंप्लीट केलेली आहे. तो जर का व्हिडिओ बघितला नसेल तर इथे आय बटनवरती लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सोबतच मित्रांनो, याच युनिटचे ट्रिग्नोमेट्रीचे टोटल बेसिक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पण बघू शकता. मित्रांनो, चॅनलला अजूनपर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर चला चालू करतोय आज आपण एक्सरसाइज 2.2, ज्यामधला पहिला क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे. आता ही जी एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी जे काही लागणारं बेसिक आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे त्याचा कन्सेप्ट आपण इथे आय बटनवरती लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. बेसिकच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. तर डायरेक्ट आपण चालू करतोय एक्सरसाइज. एक्सरसाइज मध्ये काय दिलेलं आहे बघा. तर या ठिकाणी 2 sin a बघा, 2 sin a इक्वल्स टू 1 अगेन इक्वल्स टू √2 cos b अँड π/2 म्हणजे a इन बिटवीन π/2 टू π. ओके, a कुठे आहे तर π/2 टू π. याचा अर्थ काय होतो, π/2 टू π म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये. हा कशात आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. ओके, आणि या ठिकाणी b दिलेला आहे. b इन बिटवीन कशात आहे तर 3π/2 टू 2π. 3π/2 टू 2π म्हणजे काय तर हा फोर्थ क्वाड्रंट होतो. ओके, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. ओके, क्वेश्चन दिलेला tan a प्लस tan b अपॉन cos a मायनस cos b. सो आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी आता साइन ए आणि कॉस बी दिलेला आहे. सो आपल्याला कॉस ए आणि साइन बी काढावं लागणार आहे. पण पहिल्यांदा आपण साइन ए आणि कॉस बी च्या व्हॅल्यूज फाइंड करूया. काय होईल मग बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे तर 2 sin a इक्वल्स टू 1 अँड या ठिकाणी दिलेलं आहे बघा √2 cos b इक्वल्स टू 1. ओके, हा 2 या साईडला घेऊन जाऊया. म्हणजे काय मिळेल आपल्याला, sin a इक्वल्स टू 1 अपॉन 2 sin a मिळालेला आहे. सिमिलर इथे पण सेम cos b इक्वल्स टू 1 अपॉन √2. ओके, या दिलेल्या क्वेश्चन मध्ये जे काही दिलेलं आहे त्यावरून आपल्याला sin a आणि cos b मिळालेला आहे. आपल्याला सिमिलर या ठिकाणी sin a आहे, पण आता आपल्याला cos b पाहिजे. इथे cos b दिलेला आहे तर इथे आपल्याला sin a पाहिजे. लास्ट लेक्चर मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण फर्स्ट आयडेंटिटी, ओके, आयडेंटिटी यूज करून आपण या ठिकाणी अशा टाइपच्या व्हॅल्यूज फाइंड करतो. कसं करणार आहे बघा, तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी बघा काय पाहिजे, इथे आपल्याला sin a दिलेला आहे, आपल्याला b पाहिजे. सो वी हॅव आयडेंटिटी काय आहे तर sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. सो आता इथे थीटाच्या जागी a दिलेला आहे, सो आपण a वापरूया. ओके, सो ही आयडेंटिटी यूज केली तर काय होणार आहे, आपल्याला साइन आहे, कॉस पाहिजे आपल्याला. मग काय करतोय आपण तर cos स्क्वेअर a इक्वल्स टू 1 तर आहेच ऑलरेडी, साइन इकडे गेला तर मायनस साइन स्क्वेअर a. ओके, हा स्क्वेअर कॅन्सल आउट करूया आपण, इकडे स्क्वेअर रूट घेऊया याचा. ठीक आहे, म्हणजे आता याच्यावरून आपल्याला cos a ची व्हॅल्यू मिळणार आहे. cos a, sin a ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, ते यूज करायची आहे. मग काय मिळेल बघा, रूट मध्ये 1 मायनस साइन a स्क्वेअर घ्यायचा त्याचा, तर काय दिलेला आहे 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सॉल्व्ह करा. 1 मायनस 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. ओके, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा 4. ठीक आहे, 4 मायनस 1, सो आपल्याला मिळणार आहे √3 अपॉन 4. ओके, हा याला क्रॉस मल्टिप्लाय केला, 4 इंटू 1 4, 4 मायनस 1 3 अपॉन 4. सो याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतं तर √3, 3 चं रूट होणार नाही म्हणून √3 अपॉन 4 चं √2. पण हा मिळालेला आहे आपल्याला cos a. पण हे काय होऊ शकतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट करतो तर त्यावेळेस ते प्लस आणि मायनस दोन्ही असू शकतं. ओके, सो आपल्याला हे प्लस आहे की मायनस आहे हे चेक करावं लागेल. आता हे चेक करण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला काय
तर ए कुठे आहे, ए फाइंड करतोय आपण ना. ए कुठे आहे तर π/2 टू पाय मध्ये, म्हणजे π/2 टू पाय, म्हणजेच सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो तर तो मायनस असतो, म्हणून हे आपल्याला मिळालेला आहे मायनस. सिमिलर या ठिकाणी बघा कॉस फाइंड करूया, कॉस दिलेला आहे, सॉरी साइन फाइंड करूया. इथे पण सेम आयडेंटिटी यूज करणार आहोत आपण. ओके, हीच आयडेंटिटी यूज करणार आहोत. काय घेणार आहोत बरं परत लिहूया इथे, साइन स्क्वेअर बी घेऊया इथे, साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू 1. सो आपल्याला फाइंड काय करायचं, कॉस दिलेला आहे, आपल्याला साइन फाइंड करायचा आहे. मग साइन बी इक्वल्स टू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. ओके, रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर बी ची व्हॅल्यू पुट करा, 1 ॲज इट इज मायनस बी म्हणजे कॉस बी, कॉस बी ची व्हॅल्यू काय आहे तर 1 अपॉन रूट 2. याचा काय केलेला आहे तर स्क्वेअर केलेला आहे. मग रूट 1 मायनस याचा स्क्वेअर केला 1 चा स्क्वेअर 1 आणि रूट 2 चा स्क्वेअर केला तर हा होऊन जाईल 2 विच इज इक्वल्स टू. या ठिकाणी काय होईल बघा, 2 × 1 2 मायनस 1 अपॉन 2. सो 2 × 1 काय होणार आहे तर 1 अपॉन हा 2 ॲज इट इज. असं जर रूट केलं आपण तर काय मिळणार आहे 1 अपॉन रूट 2. हे काय आहे तर साइन बी. ओके, पण साइन बी कसा आहे, प्लस असेल की मायनस असेल, कारण रूटच्या बाहेर आल्यानंतर ती व्हॅल्यू दोन्ही असते, एक तर प्लस आणि मायनस. ओके, सो हे ठरवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बी कुठे आहे तर 3π/2 टू पाय पर्यंत, त्या दोघांच्या मधात आहे. याचा अर्थ तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो तर साइन या ठिकाणी मायनस असतो, म्हणजे मायनस 1 अपॉन रूट 2 मिळालेला आहे. मग आता बघा कॉस ए आहे आपल्याकडे, कॉस बी पण आहे आपल्याकडे. इथे काय पाहिजे आपल्याला टॅन ए आणि टॅन बी. ओके, सो आता बघा टॅन ए कसा काढतो आपण, टॅन ए जर काढायचा असेल मला तर काय पाहिजे साइन ए अपॉन कॉस ए. ठीक आहे, मग साइन ए आणि कॉस एच्या व्हॅल्यू पुट करा. साइन ए कुठे आहे तर या ठिकाणी दिलेला आहे बघा हा साइन ए. साइन ए काय आहे तर 1 अपॉन 2 डिनॉमिनेटरला कॉस ए. कॉस ए कुठे आहे तर हा काढलेला आहे आपण रूट 3/2. ओके, रूट 3/2, 2 कॅन्सल होऊन जाईल. ओके, मग हा 2 जर कॅन्सल झाला तर 1 अपॉन रूट 3 मायनस 1 अपॉन रूट 3 मिळालेला आहे. ओके, देन आपल्याला काय पाहिजे तर टॅन बी पाहिजे. मग टॅन बी काय असणार आहे बघा तर साइन बी अपॉन कॉस बी. मग साइन बी ची व्हॅल्यू काय आहे तर साइन बी ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे मायनस 1 अपॉन रूट 2, आणि कॉस बी ची व्हॅल्यू काय आहे तर 1 अपॉन रूट 2. ठीक आहे, 1 अपॉन रूट 2. रूट 2 गेट कॅन्सल. सो आपल्याला टॅन बी काय मिळणार आहे इक्वल्स टू मायनस 1. ओके, टॅन ए आणि टॅन बी मिळालेला आहे. हा काय आहे तर टॅन ए. सो आता काय करायचं आपल्याला तर डायरेक्ट सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहे, क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू पुट करा. काय आहे बघा टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस बी. मग व्हॅल्यू पुट करा. टॅन ए ची व्हॅल्यू काय आहे तर मायनस 1 अपॉन रूट 3 प्लस टॅन बी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तर हा मायनस 1 डिनॉमिनेटरला कॉस ए. कॉस ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा तर कॉस ए मायनस रूट 3/2 मायनस कॉस बी. कॉस बी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे या ठिकाणी तर 1 अपॉन रूट 2. ओके, मग याला सॉल्व करा. काय मिळतं बघा या ठिकाणी काय होऊन जाईल, हाय मायनस आहे मायनस कॉमन घेऊया, मायनस 1 अपॉन रूट 3. ओके, प्लस 1 डिनॉमिनेटरला काय होऊन जाईल बघा तर मायनस
√3/2 मायनस या ठिकाणी 1/2 आहे, 1/√2 आहे. ओके, 1/√2 आहे. याला काय करतोय आपण मल्टिप्लाय करतोय √2/√2 ने. ओके, का करतोय आपण याला सिम्प्लिफाय करण्यासाठी करतोय. बघा काय होईल मग मायनस 1/√3 प्लस 1. ठीक आहे, किंवा इथे याला आता क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकतो. बघा काय होईल इथे, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होऊन जाईल बघा 1 प्लस √3/√3. ओके, हे मायनस मायनस कॅन्सल केलं तरी चालेल. डिनॉमिनेटरला काय होणार आहे बघा, तर √3/2 या ठिकाणी मायनस बघा इथे काय होणार आहे तर 1 × √2 आणि √2 × √2 इथे काय मिळणार आपल्याला 2. बघा इथे काय आहे तर 1 प्लस √3/√3 डिनॉमिनेटरला या ठिकाणी काय होईल आता दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे इथे काय मिळणार आहे √3 मायनस √2/2. आता याला काय करूया आपण, ही टर्म या साईडला घेऊन जाऊया, म्हणजे 1 प्लस √3/√3 मल्टिप्लाय हा काय होऊन जाईल 2 वर जाईल आणि हा √3 मायनस √2. सो फायनल काय मिळतं या ठिकाणी बघा, हा 2 इकडे घेऊया, 2 ने मल्टिप्लाय करूया. 1 प्लस √3 या ठिकाणी डिनॉमिनेटरला हा √3 इंटू √3 मायनस √2. ओके, हे काय आहे आपलं फायनल आन्सर आहे या ठिकाणी. ओके, बघा या ठिकाणवरनं मायनस बाहेर गेलेला आहे आणि मायनस मायनस आपण कॅन्सल केलेला आहे. सो जर आपण मायनस मायनस कॅन्सल जर केला, हा बाहेर मायनस निघालेला आहे. ओके, सो इथे हा काय होऊन जाईल प्लस होईल, म्हणजे हा प्लस मिळणार आहे आपल्याला. ओके, हा प्लस होऊन जाईल. सो इथे फायनल आन्सर मध्ये काय येणार आहे आपल्याला प्लस मिळणार आहे, कारण मायनस आपण बाहेर काढलेला आहे, ब्रॅकेटच्या बाहेर घेतला कॉमन आणि तो कॅन्सल आउट केलेला आहे. ठीक आहे, तो मग फायनल आन्सर आपल्याला हे मिळणार आहे. आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स खूप लेंथी वाटू शकतात, मोठे वाटू शकतात, पण आहेत इझी एकदम. काय केलेलं आहे तर सिम्पली आपल्याला क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यावरनं आपण साइन ए कॉस बी काढलेला आहे. मग आपल्याला इकडे कॉस ए काढायचा होता आणि साइन बी काढायचा होता, तो फर्स्ट आयडेंटिटी यूज केलेली आहे. फर्स्ट आयडेंटिटी यूज करून आपण या ठिकाणी कॉस ए आणि साइन बी फाइंड केलेला आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये टॅन ए टॅन बी विचारला होता, मग या ठिकाणी साइन ए आणि कॉस ए चा यूज करून आपण टॅन फाइंड केलेला आहे, टॅन ए. अगेन साइन बी कॉस बी चा यूज करून टॅन बी फाइंड केलेला आहे या ठिकाणी. आणि मग सगळ्या व्हॅल्यूज आल्यानंतर आपल्याला जे क्वेश्चन मध्ये विचारलं होतं त्यामध्ये पुट केल्या व्हॅल्यू टॅन ए प्लस टॅन बी च्या, त्यानंतर कॉस ए मायनस कॉस बी, ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट केलेल्या आहे. सिम्पली कॅल्क्युलेशन केलेलं आहे, प्लस मायनस बघायचं, थोडंसं कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला फायनल आन्सर मिळालं. क्वेश्चन लेंथी वाटतोय पण स्टेप्स सगळ्या सेम आहेत. ह्या जर स्टेप्स आपल्याला व्यवस्थित जमल्या, हवं तर व्हिडिओ पॉज करा, मागे घ्या थोडंसं आणि परत बघा, जस्ट कॅल्क्युलेशन एकदा समजून घ्या आणि अशा टाईपचे क्वेश्चन मग तुम्ही सुद्धा इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, कॉपी करून घ्या. बघा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, इफ साइन a/3 इक्वल्स टू साइन b/4 इक्वल्स टू 1/5 अँड ए बी आर अँगल्स इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट्स मध्ये दिलेला आहे, देन प्रूव्ह दॅट. ओके, प्रूफचा क्वेश्चन आहे हा. काय करायचं आहे मग त्या ठिकाणी बघा, पहिल्यांदा तर जे दिलेलं आहे ते बघा, साइन a/3 दोन्हीला इक्वल्स दिलेलं आहे, म्हणजे 1/3 हे घेऊया आपण, आणि साइन b/4 इक्वल्स टू 1/5, हा पण 1/5 आहे. ओके, मग यावरनं काय करतोय आपण, साइनची व्हॅल्यू काढतोय. कशी काढणार आहे, हा 3 या साईडला घेऊन जा, डिनॉमिनेटरला इकडे न्यूमरेटरला जाईल, म्हणजे मग साइन ए इक्वल्स टू न्यूमरेटरला जर गेला तर हा 3/5 आणि या ठिकाणी साइन बी इक्वल्स टू हा 4 इकडे जाईल तर 4/5. साइन ए आणि साइन बी च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत, पण आपल्याला इथे काय पाहिजे, कॉस ए आणि कॉस बी पाहिजे.
मग आपल्याला साइन ए वरनं कॉस ए काढावं लागणार आहे आणि साइन बी वरनं आपल्याला कॉस बी काढावं लागणार आहे. कसं काढणार आहे? सो सिम्पली अगेन आपण आयडेंटिटी यूज करणार आहोत, जी की आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. ओके, आता इथे ए साठी ए घेणार आहोत आपण, बी साठी बी घेणार आहोत. साइन आहे आपल्याला काढायचा इथे कॉस ए, सो कॉस ए विच इज इक्वल्स टू रूट 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ओके, रूट 1 मायनस साइन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय आहे? 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर, मग 1 मायनस 9/25. सो रूट या ठिकाणी 25 मायनस 9 म्हणजे 16/25. सो आपल्याला डायरेक्ट मिळते हे 4/5. हा काय आहे तर कॉस ए. पण कॉस ए कसा असेल? रूटच्या बाहेर आल्यानंतर तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असतात, पण याच्यासाठी आपल्याला इथे कंडिशन दिलेली आहे. तर ए आणि बी आर इन सेकंड क्वाड्रंट. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो तर तो मायनस असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह काय आहे तर साइन आणि कोसेक. कॉस कसा मिळणार आपल्याला तर मायनस मिळणार आहे. इथे लगेच आपण या ठिकाणी कॉस बी फाइंड करूया. त्यासाठी 1 मायनस साइन स्क्वेअर बी. ओके, मग आता व्हॅल्यूज पुट करूया. 1 मायनस साइन स्क्वेअर बी ची 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर, मग रूट 1 मायनस हा 16/25. ओके, आता क्रॉस मल्टिप्लाय होऊन जाईल. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 25 मायनस 16 9/25, आणि हे रूटच्या बाहेर जर आलं तर 3/5. पण हे प्लस आणि मायनस दोन्हीही असू शकतं. कॉस बी. सो कॉस आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये, कॉस पण मायनस असतो, म्हणजे आपल्याला दोन्ही मिळालेले आहेत मायनस. ओके, आता बघा आपल्याकडे कॉस ए आहे, कॉस बी पण आहे. या ठिकाणी आपण साइन ए साइन बी पण काढलेला आहे. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो आपण काय करतोय, LHS घेऊया. LHS काय आहे तर 4 कॉस ए प्लस 3 कॉस बी. ओके, 4 कॉस ए आणि 3 कॉस बी. आता कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे तर पुट करूया आपण 4 इंटू कॉस ए मायनस 4/5 प्लस 3 इंटू कॉस बी ची व्हॅल्यू. कॉस बी ची व्हॅल्यू काय आहे तर मायनस 3/5. याला सॉल्व करा, काय होऊन जाईल 4 इंटू 4 होऊन जाईल. ओके, हा 16/5 प्लस 3 इंटू 3 9/5. ओके, सो हा पण काय आहे मायनस आहे आणि हा पण मायनस आहे. सो दोघांचाही काय आहे तर डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरचे ऍडिशन होऊन जाईल. दोन्ही मायनस असल्यामुळे मायनस 16 प्लस 19 25/25 सॉरी अपॉन 5. हा डिनॉमिनेटर सेम आहे. मग याला जर सॉल्व केलं तर काय मिळतं 5 1 जा 5 5 5 जा 25 म्हणजे -5 मिळालेलं आहे. आणि RHS काय आहे -5 विच इज इक्वल्स टू RHS. हेन्स प्रूव्ड. लास्टला आपल्याला क्वेश्चन्स लिहायचा आहे. तर 4 कॉस ए प्लस 3 कॉस बी इक्वल्स टू -5. ओके, अगदी सिंपल आहे. आयडेंटिटी यूज केली आपण. आयडेंटिटीवरनं कॉस ए आणि कॉस बी फाइंड केलेला आहे. आणि कॉस ए कॉस बी फाइंड केल्यानंतर जे क्वेश्चन मध्ये प्रूफ करायला सांगितलं होतं LHS घेतली आणि आपण ते RHS दाखवलेली आहे. आणि या ठिकाणी क्वेश्चन्स लिहून टाकला. अगदी सिंपल आहे. ओके, या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हीही इझी सॉल्व्ह करू शकता. कॉपी करून घ्या. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे बघा. इफ tan थीटा इक्वल्स टू 1/2 इव्हॅल्युएट. ओके,
2 साइन थिटा प्लस 3 कॉस थिटा अपॉन 4 कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा. आता म्हणाल तुम्ही सर फक्त आपल्याला टॅन दिलेला आहे आणि आपल्याला एवढं सारं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, यामध्ये आता साइन लागणार आहे, कॉस लागणार आहे. ओके, सो त्याला दोन वेनी आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, टॅन थिटा दिलेला आहे, ठीक आहे. टॅन वरनं आपण सेक काढू शकतो, टॅन वरनं सेक काढू शकतो आणि सेक वरनं आपण कॉस काढू शकतो. ओके, सो ती जर मेथड आपण यूज केली तर थोडंसं लेंथी जाणार आहे. अगदी सिंपल थोडंसं जर का डोकं वापरलं तर आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येईल. काय करायचं आहे, हा टॅन दिलेला आहे का, मग यालाच आपण टॅन मध्ये कन्व्हर्ट करूया. कसं करणार आहे बघा, काय दिलेलं आपल्याला, तर 2 साइन थिटा प्लस 3 कॉस थिटा अपॉन 4 कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा. ओके, आता याला आपल्याला कशात कन्व्हर्ट करायचं आहे, टॅन मध्ये कन्व्हर्ट करायचं, कारण फक्त आपल्याला टॅनची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. मग कसं करणार आहे बघा, सो याला काय करूया आपण, कॉस थिटाने डिवाइड करूया. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा. ओके, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण कशाने डिवाइड करतो, तर कॉस थिटाने. मग काय होईल बघा, 2 साइन थिटा प्लस 3 कॉस थिटा अपॉन कॉस थिटा, डिनॉमिनेटरला 4 कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, सो याला स्प्लिट करून घेऊया. मग काय मिळेल आपल्याला बघा, 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस 3 कॉस थिटा अपॉन कॉस थिटा डिवाइड बाय 4 कॉस थिटा अपॉन कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, आता इथे हे कॉस कॅन्सल आउट होऊन जाईल, या ठिकाणी कॉस कॉस कॅन्सल आउट होऊन जाईल. मग शिल्लक काय आहे बघा, तर या ठिकाणी काय उरतं, 2. आता बघा इथे साइन अपॉन कॉस काय असतं, तर टॅन आपल्याला माहिती आहे. इथे पण साइन अपॉन कॉस काय होतो, तर टॅन. मग 2 टॅन थिटा, हा टॅन झाला, प्लस इकडे कॉस कॅन्सल झाला, फक्त 3 शिल्लक आहे, प्लस 3. डिनॉमिनेटरला बघा, डिनॉमिनेटरला काय आहे, दोन्ही कॅन्सल आउट झाले. मग 4 प्लस 3 टॅन थिटा. ओके, 4 प्लस 3 टॅन थिटा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मग आता टॅन थिटाची व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. ओके, इथे लिहूया आपण टॅन थिटा विच इज इक्वल्स टू 1/2. ओके, हा गिव्हन मध्ये आपल्याला टॅन थिटा दिलेलाच आहे. सो इथे टॅनची व्हॅल्यू पुट करूया आपण. काय होईल, 2 टॅनची व्हॅल्यू काय आहे, तर 1/2 प्लस 3 डिनॉमिनेटरला 4 प्लस 3 इंटू 1/2. ओके, व्यवस्थित लिहूया 1/2. मग काय मिळेल आपल्याला बघा, या ठिकाणी 2 गेट कॅन्सल, 1 प्लस 3 अपॉन 4 प्लस 3/2. मग हा काय होऊन जाईल, न्यूमरेटर 4 प्लस याने जर मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 4 8 प्लस 3 अपॉन 2. सो काय होऊन जाईल, 4 अपॉन 11 अपॉन 2. हा डिनॉमिनेटर आहे, वरती जर घेतला तर फायनली काय मिळतं बघा, 2 इंटू 4 म्हणजे 8 अपॉन 11. हे काय मिळालेलं आहे आपल्याला, सो फायनल आन्सर किती मिळतं आपल्याला, 8 अपॉन 11. कसं केलं, अगदी सिंपल आहे. जो क्वेश्चन दिला होता, साइन कॉस दिलं होतं, आपण त्याला टॅन मध्ये कन्वर्ट केलं. टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा. हा न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर, याला आपण कॉस थिटाने डिवाइड केलं. कॉस थिटाने डिवाइड केल्यानंतर जिथे कॉस आहे तो कॅन्सल आउट केला आणि जिथे साइन अपॉन कॉस झालं त्याला आपण टॅन मध्ये कन्वर्ट केलं. देन टॅनची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिली होती, ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली. ओके, आणि कॅल्क्युलेशन केल्यावर फायनल आपल्याला आन्सर मिळतंय 8 अपॉन 11. अगदी सिंपल आहे.
आता इथे फक्त आपल्याला टॅनच दिला आहे, इथे साइन मागितलेला आहे, मग कसं करायचं? ओके, थोडंसं लॉजिक लावायचं आहे. मॅथमॅटिक्स म्हणजे काय तर मित्रांनो, लॉजिक आहे. लॉजिक लावल्याशिवाय आपल्याला हे सॉल्व्ह करता येणार नाही. थोडंसं लॉजिकल विचार करायचा आहे आणि एक दोन मेथड आहेत, याला वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करू शकतो, पण थोडंसं लेंथी होईल. वेगळ्या मेथडनी म्हणजे काय, टॅन दिलेला आहे, टॅन वरनं सेक काढायचा. ओके, सेक काढल्यानंतर मग काय करायचं आहे, सेक वरनं कॉस काढायचा. कॉस काढल्यानंतर कॉस वरनं साइन काढायचा, म्हणजे मग कॉस आणि साइनच्या व्हॅल्यू होतील. आणि एवढं सगळं करून आन्सर सेम येणारच आहे. सो आणि इथे काही मेथड दिली नाही, कुठल्या मेथडनी आपल्याला करायचं आहे. सो तुम्हाला जेवढ्या इझी वेने करता येईल तेवढ्या इझी वेने तुम्ही करायचं आहे. ओके, अगदी सिंपल आहे, कॉपी करून घ्या. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. इलिमिनेट थीटा फ्रॉम द फॉलोइंग्स. ओके, यामध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर इलिमिनेट थीटा. ओके, थीटा इलिमिनेट करायचा. आता इलिमिनेटचा अर्थ काय होतो तर काढून टाकणे किंवा कॅन्सल आउट करणे. ओके, आता इलिमिनेट वरून आठवलं, तुम्ही जर कदाचित WWE जर बघत असाल तर त्यामध्ये इलिमिनेशन चेंबर असते. आता इलिमिनेशन चेंबरचा अर्थ काय होतो तर एकदाच 4 ते 5 रेसलर एका इलिमिनेशन चेंबर मध्ये जातात आणि त्यामधनं एक एक बाहेर काढतात त्याला, म्हणजे हरवतात त्याला. इलिमिनेशन चेंबर. तसंच इलिमिनेट थीटा काढून टाकणे. ओके, आता हा जो क्वेश्चन दिलेला आहे यामध्ये बघा, x = 3 cos थीटा आहे, y = 4 tan थीटा आहे. तर यामधनं आपल्याला थीटा डिलीट करायचा आहे, काढायचा आहे. कसं काढायचं आहे बघा, सिंपल आहे अगदी. काय करूया आपण, या ठिकाणी काय दिलेलं आहे, x = 3 sec थीटा दिलेला आहे. ओके, सो आपण सेक ची व्हॅल्यू काढून घेऊया यावरनं. सेक थीटा = काय होऊन जाईल, सेक जर पाहिजे असेल तर हा 3x च्या डिनॉमिनेटरला येऊन जाईल. इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यानंतर ते डिनॉमिनेटरला. इकडे पण सेम tan थीटा = काय होऊन जाईल तर y/4. आता बघा, आपल्याकडे आयडेंटिटी आहे. ओके, 1 + tan स्क्वेअर थीटा = sec स्क्वेअर थीटा. सो ही आयडेंटिटी यूज करणार आहोत. मग काय करणार आहोत आपण बघा या ठिकाणी, तर सेक स्क्वेअर थीटा. ओके, हा टॅन इकडे घेऊन जातोय, मायनस टॅन स्क्वेअर थीटा =1. सेकची व्हॅल्यू पुट करा. सेकची व्हॅल्यू काय आहे तर x/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टॅनची व्हॅल्यू पुट करा y/4 ब्रॅकेट स्क्वेअर =1. त्यांचा स्क्वेअर करा, x²/9 मायनस या ठिकाणी y²/16 क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, 16x² मायनस या ठिकाणी 9y² =1. आणि हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल, 9 × 16 144. सो काय मिळेल आपल्याला, 16x² मायनस 9y² हा 144 जर इकडे घेतला तर 144. बघा, आता या काय केलं आपण, थीटा इलिमिनेट केला. यामध्ये कुठे थीटा आहे का, नाही. सो आपल्याला हे जे क्वेश्चन दिला होता x = आणि y = यामध्ये थीटा होता, सेक थीटा आहे, टॅन थीटा आहे. सो युजिंग आयडेंटिटी आपण यामधला थीटा जो आहे इलिमिनेट केलेला आहे. अगदी सिंपल क्वेश्चन्स आहेत, यामधले 5ही क्वेश्चन्स आहेत, सेम आहेत, फक्त आपल्याला त्यामधनं थीटा इलिमिनेट करायचा आहे. ओके, सेकंड वाला तुम्ही करा, थर्ड वाला थोडासा वेगळा आहे मी सांगतो, आणि त्याच्यानंतरचे परत 2 सेम सारखेच आहेत. सो ते तुम्ही करा, तुम्हाला ते होमवर्क. आता हे कसं करायचं आहे बघा, यामध्ये x = आणि y = दिलेला आहे. थोडंसं वेगळं लॉजिक या ठिकाणी लावावं लागणार आहे आपल्याला. काय करायचं आहे बघा, सो x = 4 cos थीटा मायनस 5 sin थीटा, याला 1 नंबर देऊया आपण. y = 4 sin थीटा प्लस 5 cos थीटा, याला आपण सेकंड नंबर देऊया. बघा, आपण 10th मध्ये एक मेथड यूज करत होतो. याला जर का आपण आता बघा, हा 5 आहे. ओके, इथे साइन आहे, इथे पण साइन आहे. याला या क्वेश्चनला जर का आपण इथे जर 4 ने मल्टिप्लाय केलं आणि इथे 5 ने जर मल्टिप्लाय केलं आणि दोन्ही ऍड जर केले, सो साइन साइन कॅन्सल आउट होऊ शकतं. ती एक मेथड आहे. किंवा त्यापेक्षा अगदी इझी या मेथडने जर केलं तर अगदी 2 मिनिटाच्या आत आपल्याला आन्सर मिळतं. काय करायचं आहे
तर या दोघांना आपण काय करूया, दोघांचा स्क्वेअर करून ऍड करूया. ओके, स्क्वेअरिंग 1 and 2 and add. ओके, स्क्वेअर करतोय आपण फर्स्ट आणि सेकंडचा, या दोघांचा स्क्वेअर करतो आणि ते काय करतो एकमेकांमध्ये ऍड करतो. मग काय होऊन जाईल बघा, स्क्वेअर जर केल्यानंतर हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, या दोघांचा स्क्वेअर केलेला आहे इक्वल्स टू या ठिकाणी इथे काय होणार आहे बघा, या फर्स्ट टर्मचा पहिल्यांदा स्क्वेअर करतोय आपण 4 cos थीटा मायनस 5 sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, प्लस या ठिकाणी 4 sin थीटा प्लस 5 cos थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, या दोन्ही ब्रॅकेटचा आपण काय घेतलेला आहे, स्क्वेअर घेतलेला. आता आपल्याला माहित आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय मिळतं आपल्याला, तर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला अगदी बेसिक आहे, आपल्याला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी काय मिळेल आपल्याला बघा, याचा ही ए टर्म आहे आणि ही बी टर्म आहे, याचा जर स्क्वेअर केला तर काय मिळणार आहे, ए स्क्वेअर म्हटल्यानंतर हा 16 cos स्क्वेअर थीटा. ओके, ट्वाइस ए बी म्हणजे या दोघांचे मल्टिप्लिकेशन करायचंय, त्यासोबत आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 4 × 5 20, 20 × 2 40 म्हणजे मायनस 40 cos थीटा इंटू साइन थीटा. ओके, देन इथे साइन थीटा आहे, सो 5 चा स्क्वेअर 25 साइन स्क्वेअर थीटा. ओके, ही एक टर्म झालेली आहे. आता ही टर्म खाली घेतो मी, प्लस या ठिकाणी 4 चा स्क्वेअर 16 साइन स्क्वेअर थीटा प्लस 4 × 5 20, 20 × 2 14 साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 25 कॉस स्क्वेअर थीटा. ओके, फक्त हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. कशाचा, तर ए प्लस बी चा, आणि मायनस असेल इथे मायनस बी जर केला तर या ठिकाणी आपल्याला मायनस येतो, म्हणून आपण इथे वरती मायनसचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो मग फायनली काय मिळतं आपल्याला बघा, तर यामध्ये 40 cos थीटा इंटू साइन थीटा प्लस 40 साइन थीटा इंटू कॉस थीटा, हे दोन्ही काय होऊन जाईल, कॅन्सल आउट होऊन जाईल. इथे शिल्लक काय उरतंय बघा, 16 cos स्क्वेअर थीटा आणि इथे आहे 16 साइन स्क्वेअर थीटा प्लस आहे, सो 16 कॉमन घेऊया आपण, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ओके, अगेन प्लस या ठिकाणी पण बघा 25 cos स्क्वेअर थीटा आणि 25 साइन स्क्वेअर थीटा, 25 कॉमन घेतोय आपण, या ठिकाणी अगेन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. मग काय होईल बघा, या ठिकाणी 16 इंटू इथे काय आहे, तर साइन स्क्वेअर थीटा. ओके, सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी आहे, आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. सो याला आपण 1 लिहू शकतो, प्लस 25 इंटू अगेन 1 साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. सो काय मिळेल आपल्याला, हे 16 प्लस 25 विच इज इक्वल्स टू 41, आणि या ठिकाणी काय आहे, तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 41. ओके, अगदी सिंपल आहे. फायनली मिळालं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 41. काय केलेलं आहे, 2 क्वेश्चन्स असताना यांना आपण पहिल्यांदा त्या दोघांचा स्क्वेअर केलेला आहे आणि देन ते एकमेकांमध्ये ऍड केलेलं आहे. स्क्वेअर फर्स्ट अँड सेकंड अँड ऍड. ओके, दोन्ही ऍड केलेले आहे आणि स्क्वेअर केलेला आहे. सो स्क्वेअरिंग केल्यानंतर कॉमन टर्म कॅन्सल आउट केलेले आहेत. ओके, सो आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 41. यामध्ये आता थीटा कुठेच नाहीये. ओके, थीटा इलिमिनेट झालेला आहे. आपल्याला या क्वेश्चन्स मध्ये फक्त थीटा इलिमिनेट करायचा आहे. सेकंड क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे, सेम याच्यासारखा आहे, आणि देन थर्ड मी करून दिलेला आहे, फोर्थ आणि फिफ्थ पण तुम्हाला करायचे आहे. अगदी इझी आहे, तर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करून बघता निश्चितपणाने तुम्हालाही चांगलं वाटतं, आणि आपण काय शिकलो हे सॉल्व्ह करताना आपल्याला काय अडचणी येतात हेही आपल्या लक्षात येतं. ओके, कॉपी करून घ्या.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. इफ 2 sin square theta plus 3 sin theta equals to 0, find the permissible values. ओके, परमिसिबल व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहे ऑफ cos theta. cos thetaच्या परमिसिबल व्हॅल्यूज काढायच्या. तर परमिसिबल व्हॅल्यूज म्हणजे काय बघा, तर आपल्याला हे माहित असणं पाहिजे sin theta. ओके, हा -1 to 1 याचा डोमेन काय आहे. साइनचा डोमेन नेहमी -1 to 1 असतो. अगेन -1 cos theta. ओके, आपल्याला माहिती आहे, आपण डोमेन शिकलेलो आहोत. साइन आणि कॉस हे दोन्ही -1 to 1 च्या नंबर लाईन मध्ये पण आपण बघू शकतो. बघा या ठिकाणी हा 0 1 -1. सो साइन इथून इथपर्यंतच असतो. ओके, साइनचा आपण ग्राफ जरी बघितला तर तो -1 to 1 पर्यंतच असतो. सो आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. सो मग कसं सॉल्व्ह करणार आहे आपण याला बघा. काय करतोय आपण, दिलेलं काय आपल्याला 2 sin square theta plus 3 sin theta which is equals to 0. ओके, सो यामधनं आपण काय करतोय, इथे साइन आहे, साइन कॉमन घेतोय. sin theta कॉमन जर घेतला इथे 2, यामधला एक साइन बाहेर आलेला आहे. sin theta plus 3 equals to 0. ओके, सो आता आपण काय करूया, sin theta equals to 0 एकदा घेऊया आणि इथे 2 sin theta plus 3 equals to 0. मग याला सॉल्व करूया. 2 sin theta equals to -3 sin theta equals to -3/2. आता sin theta equals to 0, sin theta equals to 0, हा 0 येतो का यामध्ये, तर हा 0 आहे आणि -1 to 1 मध्ये 0 येतो म्हणजे परमिसिबल आहे. ओके, आता हा sin theta equals to -3/2 याला जर का आपण सॉल्व केलं तर काय मिळणार आहे, 3/2 ला 1.5 आणि हा मायनस आहे -1.5. इथे 1 आहे आणि इकडे असेल 1.5 म्हणजे यापेक्षा मोठा आहे तो. ओके, आपल्याला व्हॅल्यूज कुठून पाहिजे, -1 to 1, -1 to 1 च्या मध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज पाहिजे आपल्याला. मग हे नॉट परमिसिबल, हे काय मिळालं आपल्याला, नॉट परमिसिबल. ओके, देन काढायला काय सांगितलेलं आहे आपल्याला, परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ cos theta. cos theta काढायचा आहे. कसं काढणार आहे, सिंपल आहे अगदी. cos theta equals to 1 minus sin square theta. साइनची व्हॅल्यू आपल्याकडे आहे √1 मायनस काय आहे व्हॅल्यू 0 स्क्वेअर इक्वल्स टू हा 1 ज्यावेळेस रूटच्या बाहेर येतो त्यावेळेस काय असतो तो cos थीटा विच इज इक्वल्स टू बाहेर जर आला तर प्लस आणि -1 असतो तो. ओके, 1 जर बाहेर आला तर प्लस आणि -1 असतो. आता हा 0, ओके, हा साइन थीटा काय आहे तर -1 to 1 पर्यंत आहे. आता ही व्हॅल्यू -1 to 1 दिलेली, cos थीटाची व्हॅल्यू काय दिलेलं -1, म्हणजेच cos थीटा इक्वल्स टू 1 अँड cos थीटा इक्वल्स टू -1. अगदी सिंपल आहे. परमिसिबल व्हॅल्यूज म्हणजे त्या डोमेन मध्ये त्या व्हॅल्यूज असल्या पाहिजे. आता ही डोमेन मध्ये नाही आहे म्हणजे -1 to 1 पर्यंत ती व्हॅल्यू नाही, -1 to 1 पर्यंतच्या असणाऱ्या व्हॅल्यू cos थीटा 1 आणि -1 मिळालेला. आणि ह्या दोन्हीही बघा cos थीटा साठी -1 to 1 आणि इक्वल पण आहे, -1 पण चालते 1 पण चालते, पण -1 पेक्षा किंवा 1 पेक्षा मोठी व्हॅल्यूज आपल्याला चालणार नाहीये. सो cos मिळालेला आहे 1 आणि -1. अगदी सिंपल आहे. परमिसिबल व्हॅल्यू म्हटल्यानंतर आपल्याला फक्त चेक करायचं आहे -1 to 1 च्या मध्ये असायला पाहिजे त्या फंक्शनच्या व्हॅल्यू. ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या कॉलेजचे काही जर का ग्रुप्स असतील तर त्या ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा. तसेच आपल्या फॅमिली किंवा फ्रेंड्स मध्ये या चॅनल बद्दल सांगा आणि हा व्हिडिओ पण तुम्ही त्यांना शेअर करू शकता. तसेच मित्रांनो, बाकी सगळ्या व्हिडिओजच्या लिंक किंवा बाकी सगळे काही चॅप्टर्स झालेले आहेत ते लिंक मध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते चेकआउट करू शकता. सोबतच मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप पेज असेल, त्याचबरोबर फेसबुक पेज असेल, त्याचबरोबर इंस्टाग्राम आयडी असेल तेही दिलेलं आहे, तिथे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकता. सो थँक्यू.